नमस्कार, मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू। आरक्षण मिळेल किंवा नाही, मात्र आपण मुंबईला जाणारच असं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं। जरांगे पाटील आणि राज्यातला मराठा समाज आजपासून अंतरवाली सराटी इथून मुंबईकडे निघाला। सरकारला वारंवार विनंती करूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही। तब्बल 7 महिन्यांचा वेळ देऊनही सरकारला जाग आली नाही, म्हणून आता ही लढाई आरपारची असेल असं जरांगे पाटील म्हणाले। आता नाही तर कधीच नाही, मराठ्यांच्या मुलांनी घरातून बाहेर पडत या पायी मोर्चात सहभागी व्हावं असंही जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आहे। अंतरवाली इथून निघालेल्या या मोर्चाचा मार्ग कसा असेल ते पाहूयात। 20 जानेवारी रोजी मराठा आंदोलक अंतरवाली सराटी इथून निघाले असून त्यांचा पहिला मुक्काम बीड मधल्या मातोरी गावच्या परिसरात असेल। 21 जानेवारी रोजी करंजी घाट, बाराबाभळी जिल्हा अहमदनगर, 22 जानेवारीला रांजणगाव, 23 रोजी खराडी बायपास, 24 जानेवारीला लोणावळा, 25 जानेवारी रोजी वाशी, नवी मुंबई याप्रमाणे आंदोलकांचा मार्ग असेल। या मार्गावर आंदोलकांसाठी सामाजिक संस्थेतर्फे सेवा पुरवली जाईल। 26 जानेवारी रोजी वाशी किंवा चेंबूर इथून आझाद मैदानापर्यंत पायी जाऊन उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं। हा मोर्चा मुंबईत गेल्यावर 2 ठिकाणी थांबणार असून आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन्ही मैदानांवर मराठा समाज थांबेल असं जरांगे म्हणाले। दरम्यान वारंवार अंतरवालीला येणारं मंत्र्यांचं शिष्टमंडळ आता कुठे आहे? आम्हाला फक्त फसवायला गावात यायचे का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आरक्षणाचा मार्ग काढावा असं आवाहन जरांगे यांनी फडणवीस यांना केलं आहे। मुंबई आंदोलनाची तयारी मराठा समाजाकडून मागच्या महिन्यापासून सुरू असून या तयारीत अर्थात पायीवारीत सर्व आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली। शेकडो ट्रॅक्टरसह अनेक वाहनातून आवश्यक त्या वस्तू सोबत घेतल्या असून शिस्तीत आंदोलन व्हावं यासाठी जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे। दरम्यान या आंदोलनासाठी शेकडो स्वयंसेवक नेमण्यात आले असून जरांगे यांच्या सुरक्षेची ते काळजी घेतील। शासनानेही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि जरांगे यांच्या सुरक्षेसाठी शेकडो पोलीस, SRPF तुकड्या आणि रॅपिड फोर्स तयार केले आहेत। दरम्यान जरांगे यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समाजाकडून एक व्हॅनिटी वाहन उपलब्ध करून देण्यात आलंय, ज्यात जरांगे यांच्यासाठी झोपण्याची आणि प्रसंगी औषधोपचार करण्याची सोय असेल। या आंदोलकाचा धसका घेत शासनानेही सावध पाऊल टाकले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे। कदाचित या बैठकीत काही तोडगाही निघू शकतो, पण या तोडग्यानंतरही मराठा समाज आंदोलन थांबवेल असं चिन्ह दिसत नाही, कारण जरांगे यांनी अगोदरच जाहीर केलंय की आरक्षण मिळालं तरी आणि नाही मिळाले तरी मुंबईला वारी जाणारच। या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात। पाहत रहा न्यूज टापू।